दिशा जालियन हत्येप्रकरणी आदित्य ठाकरे, डिनू मोरिया आणि सुरेश पंचोली यांना खरंच अटक होणार का? कारण की कालच हायकोर्टामध्ये दिशा जालियनचे वडील सतीश जालियन यांनी याचिका दाखल केली आणि या याचिकेमध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे केलेत। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही घटना 2020 मध्ये घडली होती आणि त्यानंतर 2025 मध्ये दिशा जालियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। पण खरंच दिशाच्या हत्येप्रकरणी आदित्य ठाकरे, सुरेश पंचोली, डिनू मोरिया यांचा सहभाग होता का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सर्व काही समजेल। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्वात अगोदर दिशा जालियनचे वडील म्हणजे सतीश जालियन यांच्याबद्दल जाणून घेऊ। 2020 मध्ये मुंबईच्या मालाड परिसरामध्ये 14व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी सर्वात जास्त आरोप करणारा व्यक्ती म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनी सांगितलं होतं आदित्य ठाकरे, डिनू मोरिया आणि सुरेश पंचोली हे तिघही त्या दिवशी दिशाच्या घरी गेले होते। तिच्याबरोबर सामूहिक अत्याचार केला, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि तिला बिल्डिंगवरून फेकून दिलं, अशा काही माध्यमांमध्ये बातम्या पसरवण्यात आल्या होत्या। पण ही घटना घडली होती तेव्हाच दिशाच्या वडिलांनी सांगितलं होतं, आमच्या मुलीवरती कोणताही सामूहिक अत्याचार झालेला नाही, तिचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू होता। तर त्यावेळेस दिशाच्या वडिलांनी ही माहिती दिली होती। तर आता 2025 मध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करून दिशाचे वडील असं का म्हणाले, आमच्या मुलीवरती सामूहिक अत्याचार झाला होता आणि त्यानंतर तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे, सुरेश पंचोली आणि डिनू मोरिया या तिघांचाही उल्लेख केला आहे। पण नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, दिशाचा मृत्यू कसं काय झाला होता, आपण 2 मिनिटात जाणून घेऊया। दिशा जालियन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची माजी मॅनेजर होती असं सांगितलं जात आहे। दिशा गेल्या 7 वर्षापासून रोहन नावाच्या मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि पुढे जाऊन ते दोघं लग्नही करणार होते। पुढचा विचार करूनच मुंबईच्या मालाडमधील 14व्या मजल्यावरती एक फ्लॅट घेतला होता। 8 जून 2020 रोजी दिशा जालियनच्या घरी एक पार्टी ठेवण्यात आली होती। याच पार्टीला दिशाचा मित्र रोहन, तिचे काही कॉलेज फ्रेंड आणि आदित्य ठाकरे, सुरेश पंचोली आणि डिनू मोरिया हे तिघं आले होते। तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी आदित्य ठाकरे, डिनू मोरिया, सुरेश पंचोली हे तिघजण पार्टीला आले होते असं सांगितलंय। पण जेव्हा दिशाचा मृत्यू झाला होता त्यानंतर सीबीआयने जेव्हा चौकशी केली होती तेव्हा पोलीस किंवा सीबीआय हे सिद्ध करू शकले नाही त्या दिवशी खरोखरच आदित्य ठाकरे, डिनू मोरिया आणि सुरेश पंचोली पार्टीला आले होते का। म्हणजेच की हा आरोप फक्त राणे कुटुंबाकडून लावण्यात आले होते। चला पुढे पाहूया त्या दिवशी नेमकं काय घडलं। 8 जून 2020 ला ज्या दिवशी दिशाची हत्या झाली होती त्या दिवशी त्या पूर्ण बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेज गायब होते। त्याशिवाय बिल्डिंगच्या गेटवरती ज्या ठिकाणी रजिस्टरमध्ये एंट्री होती त्या रजिस्टरमधील 2 पानं देखील फाडले होते, ते आणि 8-9 तारखेचे होते। पुढेच नाही तर त्या दिवशी त्या बिल्डिंगला जो सिक्युरिटी होता तो देखील गायब होता। मग त्याला लपवलं होतं की त्याची हत्या झाली हे अजून स्पष्ट झालं नाही, अशी एकंदरीत संपूर्ण माहिती सीबीआय आणि पोलिसांनी दिली होती। दिशाच्या घरामध्ये पार्टी चालू होती, त्यावेळेस घरामध्ये जवळजवळ 8 जण उपस्थित होते। त्यामध्ये आदित्य, सुरेश पंचोली, डिनू मोरिया यांचा देखील सहभाग होता असं निलेश राणे म्हणतात। पण खरंच त्या दिवशी आदित्य ठाकरे, सुरेश पंचोली, डिनू मोरिया त्या दिवशी खरंच पार्टीला आले होते का? चला पाहू। 8 जूनला ज्या दिवशी दिशाच्या घरी पार्टी होती त्या दिवशी तिला लंडनला राहत असलेली तिची मैत्रीण अंकिताचा फोन येतो। घरामध्ये पार्टी चालू असल्यामुळे दिशा फोनवरती बोलण्यासाठी दुसऱ्या बेडरूममध्ये जाते आणि त्याचबरोबर तिच्या पाठोपाठ 4 जण त्या बेडरूममध्ये घुसतात आणि बाहेर 4 जण बसलेले होते। म्हणजे दिशा जर पकडली तर एकंदरीत त्या पार्टीला 9 जण होते आणि यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे जे 4 जण बाहेर बसले होते त्यांच्यापैकी 2 जणांनी बेडरूममध्ये काय झालं ते स्पष्टपणे पाहिलं होतं। म्हणजे खरोखरच दिशा जालियन बरोबर काहीतरी वेगळंच घडलं होतं, कारण की त्या विटनेसने सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस ते 4 जण बेडरूममध्ये गेले होते त्यावेळेस दिशा जालियनच्या अंगावरती एकही कपडा नव्हता, कदाचित तिच्याबरोबर सामूहिक अत्याचार झाला असावा असं त्या आय विटनेसने सांगितलं होतं। त्यानंतर बेडरूम मधील 4 जणांपैकी एक जण बाहेर येतो आणि बाहेर बेडरूम मध्ये दिशाचे जे मित्र बसले होते त्यांना सांगतो, थोडा सिरियस प्रॉब्लेम झाला आहे, तुम्हाला मी आता दादर स्टेशनला सोडून येतो। तो व्यक्ती दिशाचा बॉयफ्रेंड आणि तिचे 3 मित्र यांना दादर रेल्वे स्टेशनवरती सोडून येतो। ज्या विटनेसने सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे तो म्हणतो जसं की मॅडम बरोबर काहीतरी विचित्र किंवा सामूहिक अत्याचार झाला असावा। पण जेव्हा दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला होता त्यामध्ये तसला कोणताही प्रकार उघड झाला नव्हता। या घटनेमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14व्या मजल्यावरून जर कोणी उडी मारतो तेव्हा त्याची बॉडी बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या आतमध्ये पडते, पण दिशाची बॉडी बिल्डिंगच्या कंपाऊंडच्या बाहेर पडली होती। यानंतर हे सर्व प्रकरण उघड झालं।
त्यावेळेस भाजप हा विरोधी पक्ष होता। त्यामध्ये राणे कुटुंबांनी सरळ आरोप केला होता, आदित्य ठाकरे दिशा जालियांच्या घरी गेला होता आणि आदित्य ठाकरेचा दिशा जालियन हत्येप्रकरणी हात आहे। पण जेव्हा दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला होता तेव्हा त्यामध्ये तिच्याबरोबर कोणताही सामूहिक अत्याचार झालेला नव्हता हे स्पष्ट झालं होतं। दिशाच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी देखील कबुली दिली, आमच्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू झाला आहे। पण त्यावेळेस सर्वात जास्त आरोप करणारा व्यक्ती म्हणजे नितेश राणे यांनी सांगितलं होतं, आदित्य ठाकरेचं लोकेशन चेक करा, डिनू मोरिया आणि सूरज पंचोली यांच्या मोबाईलचं लोकेशन चेक करा। जेव्हा CBI SIT यांनी चौकशी केली होती त्यामध्ये आदित्य ठाकरेच्या मोबाईलचं लोकेशन वेगळ्या ठिकाणी दाखवत होतं। म्हणजे जर पाहिलं 8 जून 2020 रोजी दिशा जालियांच्या घरी पार्टीसाठी आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, डिनू मोरिया हे गेले होते की नाही ते अजून काही स्पष्ट झालेलं नाही, कारण की त्यांच्या मोबाईलचं लोकेशन दुसऱ्या ठिकाणी दाखवत होतं। यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे 2020 मध्ये घडलेली घटना। त्यावेळी दिशाच्या वडिलांनी देखील कबुली दिली, आमच्या मुलीचा मृत्यू बिल्डिंगवरून पाय घसरल्यामुळे झाला। पण आता काल परवा दिशाच्या वडिलांनी पुन्हा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, आमच्या मुलीवरती सामूहिक अत्याचार झालाय। त्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि डिनू मोरिया यांचा देखील उल्लेख केला आहे। आणखीन सर्वात धक्कादायक घटना म्हणजे दिशाच्या मृत्यूच्या 5 दिवसांनी अभिनेता सुशांत सिंग याचा देखील मृत्यू झाला होता। म्हणजे सुशांत सिंगला माहिती होतं दिशाची हत्या झाली होती की तिचा बिल्डिंगवरून पाय घसरून मृत्यू झाला होता हे सांगण्यात येते। त्यामुळे सुशांत सिंगची देखील निर्गुणपणे हत्या केली, त्याला आत्महत्येचं स्वरूप दिलं। तर या घटनेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि डिनू मोरिया यांचा कोणताही सहभाग नव्हताच असं पोलिसांनी तपासामध्ये स्पष्ट केलं होतं। पण खरं पाहिलं तर जे कोणी आरोपी होते त्यांना शिक्षा भेटायला हवी, मग तो व्यक्ती राजकीय नेता असो किंवा मोठा बॉलिवूड ॲक्टर असो। पण एवढ्या दिवस गप्प बसलेले दिशाचे वडील हायकोर्टामध्ये अचानक याचिका का दाखल केली आणि त्यामध्ये त्यांनी का म्हटलं, आमच्या मुलीवरती सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे। याशिवाय नितेश राणे सरळ म्हणले होते, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या केसचा उलगडा करू। पण काल जेव्हा दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यामध्ये भाजपच्या 2 नेत्यांनी वेगवेगळे वक्तव्य केलंय। त्यामध्ये नितेश राणेंनी आदित्य ठाकरेवरती आरोप केलेत, तर दुसऱ्या भाजप आमदारांनी सरळ सांगितलंय, पुरावे असेल तरच कोणावरती आरोप करावे। उदर नितेश राणे काय म्हणाले ते पहा, त्यानंतर दुसरे भाजपचेच आमदार नितेश राणेंना काय म्हणाले ते पहा। त्यानुसार दिशा जालियन प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे, काय सांगा? हे बघा, पहिल्या दिवसापासून मी ह्या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा जालियांचा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जी नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो। मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही 8 जूनचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासा, तिकडल्या वॉचमॅनचं काय झालं, तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं, या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच मुद्दे मांडत होतो। आज तिच्या वडिलांनी क्रिमिनल ॲफिडेव्हिट पिटिशन केलेली आहे, त्याप्रमाणे त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे। कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या CM मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा जालियांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे। आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार, कसं त्याला लपवणार? अन्य लोकांवर बलात्काराचा आरोप करणारे, अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे, अहो तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे, त्याला पहिला आवरा पहिलं, त्याला पहिलं एक आता त्याला कळेल चौकशी काय असतात, पोलीस इन्क्वायरी काय असते। एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली, त्या लोकांना हिनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे। आता आदित्य ठाकरेंनी थोबाड उघडावं, सत्य सांगावं, तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी करावं असं उद्धव ठाकरे होता। उद्धव ठाकरे स्वतः होते, स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी
त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर ओन राईटचं आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो. आता सत्य बाहेर येणार आहे. याचिका केली आहे. हायकोर्ट असणाऱ्या एव्हिडन्सच्या आधारावर, पुराव्याच्या आधारावर उचित असा निर्णय देईल. जर पुरावे आपण देऊ शकलो तर निश्चितपणे कोर्ट त्यावर आदेश देईल. आपण आजच विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणीनी त्या विषयावर बोलणं, हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, मला याबद्दलची कोणतीही माहिती नाही. या घटनेच्या संदर्भात सुई इतका सुद्धा पुरावा माझ्याकडे नाही. पिताश्रींनी त्यांच्या हायकोर्टामध्ये याचिका केली आहे, तर वेट अँड वॉच. हायकोर्ट या बाबतीमध्ये सांगेल की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, पुरावा आहे, या आधारावर पुढे गेलं पाहिजे किंवा हायकोर्टमध्ये केस बंद केली पाहिजे. पण कुणीतरी एखाद्या प्रश्नावर मी विरोधातला एखादा नेता आहे म्हणून प्रतिकूल नकारात्मक उत्तर देणं हे योग्य नाही. वळण देखील लागलं होतं. देऊ नये. नेते त्या ठिकाणी भेटले होते आणि त्यांचा दबाव होता त्यावेळी, असा देखील आरोप. माझं व्यक्तिगत मत आहे की राजकारणामध्ये कोणत्याही पुराव्याच्या शिवाय आरोप करू नये आणि त्यामध्ये भाग घेऊ नये. काही आपल्याकडे माहिती नाही आणि काहीच कागदपत्र नसताना अधिकारवाणी या विषयावर बोलणं, मला वाटतं की मी 30 वर्ष विधानसभेत आमदार आहे, माझी 7वी टर्म आहे. मी विधानसभेत सुद्धा कागद दाखवल्याशिवाय कधीही कोणत्या मुद्द्यावर आजपर्यंत बोललो नाही आणि भविष्यातही असंच राहावं याचा मी प्रयत्न करतो. माझ्याकडे या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही. आता कोर्टाला सांगू द्या काय त्याचा निर्णय. कोर्टाने सांगितलं की आमच्याकडे असणाऱ्या पुराव्याच्या आधारावर आम्ही निर्णय करू, तर मग तेव्हा मी प्रतिक्रिया देईल. वेळ वाया घालवला जाईल. नाही, कोर्टात जेव्हा एखादी केस जाते त्याच्यावर सभागृहात चर्चाच करता येत नाही, हा नियम आहे. आता या नियमाचं पालन करायचं नसेल तर ठीक आहे, पण जेव्हा एखादा मुद्दा कोर्टात असेल त्या कोर्टाच्या निर्णयावर अनुकूल प्रतिकूल परिणाम होईल हे भाष्य विधानसभेत तुम्हाला करता येत नाही, असं अनेकदा रुलिंग हे माननीय अध्यक्षांनी दिलं आहे. मग माननीय अध्यक्षांनी दिलेल्या रुलिंगच्या बाहेर जाऊन उद्या कोणीतरी चर्चा करणार असेल तर याची मला माहिती नाही. पण माननीय अध्यक्ष निश्चितपणे यावर रुलिंग देईल का. एखाद्याकडे काही एव्हिडन्स असेल, पुरावे असेल, फोटो असेल किंवा तो स्वतः अशी घटना घडत असताना तिथंच आजूबाजूला असेल तर त्यांनी उठून सांगितलं तर कदाचित माननीय अध्यक्ष परवानगी देऊ शकेल. पण जे त्या तिथं नव्हतेच त्यांनी उठून म्हणायचं आणि हायकोर्टामध्ये केस असताना हायकोर्टाच्या निर्णयावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होईल असं भाषण विधानसभेत देण्यापासून विधानसभा नियम आम्हाला प्रतिबंध करते. माजी महापौर किशोरी पेडणेकर यावर सातत्याने नितेश राणे म्हणत होते की माझ्याकडे सीसीटीव्ही आहे, सातत्याने म्हणत होते. म्हटलेलं आहे. नाही ठीक आहे ना, तर कोर्टाला ठरवू द्या ना दबाव होता की नाही, हे तुम्ही आम्ही कसं ठरवणार आहे. दबाव असेल तर कोर्टाला ही माहिती दिल्या जाईल, फोनची सीडीआर दिला जाईल, याच्या संदर्भात SMS आले असतील SMS दिले जाईल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल ते दिले जाईल, ऑडिओ संदेश असेल तर तो दिला जाईल, प्रत्यक्ष कुठं भेट झाली तर त्या ठिकाणी टावरच्या माध्यमातून माहिती घेता येईल. मला वाटतं की पुरावे काय आहे हे कोर्टाला ठरवू द्या. आपण फक्त विरोधासाठी विरोध हे करता कामा. पण सातत्याने नितेश राणे म्हणत होते की या प्रकरणामध्ये माझ्याकडे सीसीटीव्ही आहेत, मी या सगळे पुरावे पोलिसांनाही देऊ शकतो. आता मंत्री आहेत स्वतः नितेश राणे, मग या प्रकरणात पुढे त्याचं उत्तर ते देतील, मी कसं देणार आहे. मंत्री महोदय साहेब देतील, मी कसं त्याचं उत्तर देईल. त्यांचे पुरावे योग्य असतील तर त्यांचे पुरावे ते निश्चित कोर्टात देतील ना, त्याला काही अडचण नाहीये ना. तेव्हा समजा
केस कोणी अशा पद्धतीने त्या केसवर प्रतिकूल प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला असेल तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं हे तर आमचं राष्ट्रीय कर्तव्यच आहे, संवैधानिक कर्तव्य आहे की अशा घटनेची आम्हाला थोडीशी माहिती असेल तर ती आम्ही कोर्टासमोर सादर केली पाहिजे. आणि दिशा सालियन यांच्या पिताश्रींनी मागणीच्या सोबत काही पुरावे दिले असेल तर कोर्ट निश्चितपणे त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, न्याय देईल. पण पुराव्याविना अचानकपणे आपल्याला अभिप्राय देणं हे कठीण आहे. सर, त्यावेळेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा माझ्यावरती दबाव होता असं देखील ईशा सालियांचे वडील जे आहेत, दिशा सालियांचे वडील यांचा आरोप आहे. नाही तर मग त्यांची इंटरव्ह्यू घ्या किंवा किशोरी पेडणेकरांची घ्या, याच्यावर मला काय माहित नाही. धन्यवाद.